व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त अंगणवाडी सेविकाताई किंवा मदतनीस ताईंसाठी नाही आहे, तर तुम्ही देखील जर PMM-VYचा फॉर्म भरला असेल तुमच्या अंगणवाडी सेविकाताईंकडून किंवा आशा वर्करकडून, तर तुम्ही देखील तुमच्या ॲप्लिकेशनचा जो फॉर्म आहे किंवा तुमचे पैसे कधी मिळणार आहेत ते तुम्ही चेक करू शकता। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ अंगणवाडी सेविकाताईंसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण हा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वारंवार जे काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत ते तुम्हाला हा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची आवश्यकता लागणार नाही आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रोसेस दाखवणार आहे, जी प्रोसेस तुम्ही तुमच्या लाभार्थ्याला दाखवू शकता। आणि जेव्हा तुम्ही एखाद्या लाभार्थीचा फॉर्म भराल आणि लगेचच तुम्हाला काय करायचं आहे, ही जी आपली PMM-VYची लिंक आहे ती तुमच्या लाभार्थ्यांना शेअर करायची आहे आणि त्याद्वारे तुमचे लाभार्थी जे आहेत ते स्वतः आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकतील की त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे का, सबमिट झालेला आहे किंवा सुपरवायझर लेवलला तो ॲप्रूव्ह आहे का, CDPO लॉगिनला तो ॲप्रूव्ह आहे का, त्यानंतर त्यांचं पेमेंट जनरेट झालं आहे का, बँकेमध्ये जमा झाला आहे का, कोणत्या खात्यामध्ये जमा झाला आहे, हे सर्व गोष्टी तुमचे लाभार्थी स्वतः आपल्या मोबाईलवरती चेक करू शकतील। त्यामुळे काय होणार आहे, तर तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा फॉर्म भरलेल्या 8 दिवसांपासून तर तुमच्या पाठीमागं चालू होतात लाभार्थ्यांचे प्रश्न की आम्ही फॉर्म भरलेल्या त्याचं काय झालं आणि त्यांचे पैसे कधी येणार आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर तुमच्या लाभार्थ्यांना केल्यानंतर तुमचे लाभार्थी तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीत, कारण की त्यांना स्वतःच ते चेक करतील की त्यांच्या फॉर्मचं प्रोसेस कुठपर्यंत आली आहे, त्यांचं पेमेंट जनरेट झालं आहे का, बँकेमध्ये जमा झाला आहे का। तर याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला भीती वाटत असेल की तुम्ही लिंक जर लाभार्थ्यांना शेअर केली तर तुमचा जो ॲपमधला किंवा वेबसाईटवरचा डेटा जो आहे तो तुमच्या लाभार्थ्याला दिसणार आहे का, तर तो डेटा किंवा लॉग इन तुमचे लाभार्थी करणारच नाही आहेत। लॉग इन केल्यानंतर लॉग इनचा डेटा फक्त तुम्हाला दिसणार आहे आणि हा जी फॉर्मची माहिती आहे ती फक्त पर्सनली त्या लाभार्थ्याला दिसू शकणार आहे। त्यामुळे तुमचा जो ॲपमधला किंवा वेबसाईटमधला डेटा आहे तो एकदम सेफ राहणार आहे। त्याच्यामध्ये कोणताच लाभार्थी काहीच करू शकणार नाही, तो फक्त त्याचं पर्सनली स्टेटस त्याच्या फॉर्मचं बघू शकेल आणि त्याचे पैसे कधी येणार आहेत हा प्रश्न तुम्हाला विचारणार नाही आहे। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, तर ही जी लिंक आहे ती तुमच्या लाभार्थ्यांना शेअर करायची आहे। लिंक जेव्हा शेअर कराल तेव्हा ओपन केल्यानंतर लिंक अशा प्रकारे ही लिंक ओपन होते। त्यानंतर आपण जेव्हा आपलं जे PMM-VYचं ॲप आहे ते इन्स्टॉल करण्यासाठी जी प्रोसेस केली होती तीच आपल्याला करायची आहे। तर इथं जो लोगो दिसत आहे PMM-VYचा, तर याच्यावरती तुम्हाला टच करायला सांगायचं आहे लाभार्थ्यांना, किंवा तुम्ही जर प्रत्यक्ष लाभार्थी पाहत असाल हा व्हिडिओ तर तुम्ही देखील तुमचं स्टेटस या पद्धतीने चेक करा। तर इथं हा लोगो दिसत आहे, या लोगोवरती तुम्हाला टच करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन उपलब्ध होतात। तर याच्यामधला जो पहिला पर्याय आहे तो म्हणजे ट्रॅक स्टेटस। तर हा जो ट्रॅक स्टेटस आहे याच्यावरतीच तुम्हाला जायचं आहे। तर पहा इथं आपण सेविका काय करतो आपण, तर इथं सेविका किंवा मदतनीस ताई काही काम करत असेल तरी आपण काय करतो, लॉग इन इथून करतो। तर आपल्याला लॉग इन करायचंच नाही, आपल्याला फक्त हे सुरुवातीचा पर्यायाचा वापर करायचा आहे। तर पहा याच्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होतो। याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे त्या लाभार्थ्यांना किंवा काय करायला सांगायचं आहे, तर इथं तुम्हाला बेनिफिशरी ID तर आपण लाभार्थ्यांना देऊ शकत नाही, परंतु आपण फॉर्म भरत असताना ज्या मोबाईल नंबरचा वापर केला आहे तो रजिस्टर्ड मोबाईल नंबर इथं टाकायला सांगायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे जसा आहे तर त्याप्रमाणेच इथं तुम्हाला खाली टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हॅलिडेट या पर्यायावरती तुम्हाला टच करायचं आहे। तर मी काय करते, ही जी माहिती आहे माझ्या लाभार्थीची ती याच्यावरती टाकते आणि त्यानंतर व्हॅलिडवरती टच करते। यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते। यानंतर काय होईल, जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे याच्यावरती त्या लाभार्थ्याला एक OTP सेंड होईल आणि हे व्हॅलिड केल्यानंतर तुम्हाला OTP सबमिट करण्यासाठी पेज उपलब्ध होईल। तर त्या पेजवरती तुम्हाला काय करायचं आहे, OTP सबमिट करायचा आहे। त्यानंतर पुढची माहिती जी येणार आहे ती मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पुढे। तर मी काय करते, याच्यामध्ये माझ्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आणि हा कॅप्चा टाकून व्हॅलिडेट वरती टच करून त्यानंतर OTP सबमिट करूनच तुम्हाला मी
पुढचं जे काही पेज ओपन होतं ते दाखवते. तर मी हा व्हिडिओ इथं स्टॉप करून माझ्या लाभार्थ्याचा OTP घेऊन तुम्हाला पुढचं पेज दाखवते. तर पहा, इथं मी माझ्या लाभार्थ्याकडून OTP घेतला आहे. OTP घेतल्यानंतर तुमच्यासमोर हा जो वरचा कलर आहे याच कलरमध्ये फक्त इथं गो असा एक पर्याय दिसेल. त्या गोवरती टच केल्यानंतर अशा प्रकारे त्या लाभार्थ्याची पूर्ण माहिती तो लाभार्थी स्वतः पाहू शकणार आहे. तर याच्यामध्ये पहा, तो लाभार्थी काय काय पाहू शकणार आहे. तर तो लाभार्थी त्याचं नाव, त्याचं राज्य, त्यानंतर जिल्हा, त्याचा ब्लॉक, त्याचा जे काही गाव असेल ते, आणि त्यानंतर त्याचं अंगणवाडी केंद्र देखील कोणतं आहे ते पाहू शकणार आहे. त्यानंतर पुढे पहा, फर्स्ट चाइल्ड अँड फर्स्ट इन्स्टॉलमेंट. तर इथं पहिलं अपत्य आणि अपत्यासाठी जो पहिला हप्ता आहे याच्यासाठीचं इथं स्टेटस दिसत आहे. तर इथं पहा, अंगणवाडी स्तरावरती याची जी काही प्रोसेस होती ती कंप्लीट झालेली आहे असं इथं बरोबर मार्क दाखवत आहे. त्यानंतर सुपरवायझर किंवा ANMच्या स्तरावरची जी काही माहिती होती ती इथं कंप्लीट झालेली आहे असं दाखवत आहे. त्यानंतर पहा, इथं हा आहे फॉर्मच्या संदर्भात ॲप्लिकेशनचं स्टेटस, म्हणजे फॉर्म आपल्या स्तरावरती भरला गेला आहे का अंगणवाडी सेविकेच्या स्तरावरती. त्यानंतर पर्यवेक्षिका मॅडम जे काही फॉर्म ॲप्रूव्ह करतात ते इथं दाखवत आहे की सुपरवायझर लेवलला प्रोसेस पूर्ण झालेली आहे. फॉर्म ॲप्रूव्ह झाल्यानंतर पुढे पहा, पर्यवेक्षिका लेवलचं झाल्यानंतर CDPO किंवा MO लेवलला देखील हा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे, म्हणजे फॉर्मचं स्टेटस ॲप्रूव्ह आहे, म्हणजे मंजूर आहे फॉर्म. त्यानंतर जेव्हा फॉर्म ॲप्रूव्ह होतो तेव्हा राहती कोणती गोष्ट, तर ती राहते पेमेंट जनरेट होण्याची. तर खाली पहा, इथं पेमेंटचं स्टेटस आहे. वरती जो स्टेटस आहे ते आहे फॉर्मशी रिलेटेड स्टेटस, म्हणजे फॉर्म तुमचा ॲप्रूव्ह झाला आहे का नाही ते इथं तुम्ही पाहू शकता. जर अशा प्रकारे बरोबर 2 मार्क आले असतील तर फॉर्म ॲप्रूव्ह होण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. त्यानंतर पुढचा विषय तो म्हणजे पेमेंटचं स्टेटस. तर पेमेंटच्या स्टेटसमध्ये पहा, इथं माझा जो हा लाभार्थी आहे त्याचा पेमेंट CDPO लेवलला देखील कंप्लीट झालेला आहे. राज्य स्तरावरती देखील पेमेंटची प्रोसेस पूर्ण झाली आहे. त्यानंतर भुगतान म्हणजे पे झालं आहेत का ते पैसे, तर पैसे ते देण्यात देखील आले आहेत. आणि पहिले जो हप्ता आहे 3000चा त्याची पूर्ण प्रोसेस झालेली आहे असं इथं पेमेंट डन असं इथं दाखवत आहे. म्हणजे पहिला जो 3000चा हप्ता आहे त्या लाभार्थ्याचा त्याची पूर्ण प्रोसेस झालेली आहे. ती जी अमाऊंट आहे ती त्या लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा झाली आहे. त्यानंतर फर्स्ट चाइल्डसाठी जे 2000 रुपये मिळतात दुसरी इन्स्टॉलमेंट, तर त्याचं स्टेटस खाली दिसत आहे, कारण मी या बालकाचं फॉर्म सुरुवातीला भरला आहे. त्यानंतर त्याचं लसीकरण देखील अपडेट केलेलं आहे, त्यामुळे दोन्ही स्टेटस इथं तुम्ही पाहू शकता. तर दुसऱ्या 2000चा जो हप्ता आहे त्याचा स्टेटस इथं आपण पाहूया. अंगणवाडी स्तरावरती लसीकरण भरण्यात आलं आहे. सुपरवायझर किंवा ANM स्तरावरती ते ॲप्रूव्ह झालेलं आहे. त्यानंतर CDPO लेवलला देखील हे जे लसीकरण आहे ते ॲप्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे ॲप्लिकेशनची जी स्टेटस आहे ते पूर्ण प्रक्रिया झाली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे पेमेंटचं स्टेटस, कारण ॲप्रूव्ह तर फॉर्म झालेला आहे दुसऱ्या वेळेचं 2000च्या हप्त्यासाठी देखील. त्यानंतर पेमेंटचं पहा, इथं CDPO लॉगिनला देखील हा फॉर्मची म्हणजे पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर राज्य स्तरावर देखील पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर पुढचं ते म्हणजे राहिलं काय आहे तर भुगतान स्तर पर, म्हणजे प्रत्यक्ष ट्रान्झॅक्शन जे आहे बँकेमध्ये ते करायचं राहिलेलं आहे. आणि इथं पहा शेवटचा पर्याय तो म्हणजे भुगतान प्रक्रिया. तर या 2 गोष्टी या फॉर्मच्या राहिल्या आहेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत तर प्रत्यक्ष जे काही अमाऊंट आहे 2000 रुपयाची त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन होणं आणि जमा होणं, या 2च गोष्टी या लाभार्थ्याच्या राहिल्या आहेत. ते देखील पहिलं जे इन्स्टॉलमेंट आहे 3000चं त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, आणि दुसरं जे इन्स्टॉलमेंट आहे 2000चं त्याची फक्त प्रक्रिया इथं त्या लाभार्थीची राहिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा फक्त ही लिंक तुमच्या लाभार्थ्यांना शेअर करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता त्या लाभार्थ्यांना.
आणि ते त्यांना हवं तेव्हा त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकतात. सुपरवायझर लेवलला त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह आहे का, CDPO लेवलला त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे का. जेव्हा या दोन्ही गोष्टी होतील, फॉर्म ॲप्रूव्ह होतील दोन्ही ठिकाणी, तेव्हा पुढचं म्हणजे पेमेंटचा विषय होणार आहे. पेमेंटचं देखील CDPO लॉग इनला झालं आहे का पेमेंटचं, त्यानंतर राज्यस्तरावरती पेमेंटचा प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, आणि प्रत्यक्ष खात्यामध्ये जेव्हा येतील तेव्हा ते त्यांना समजणारच आहे. म्हणजे त्यांचं जे फॉर्म स्टेटस आहे ते स्वतः ट्रॅक करू शकतील की त्यांच्या फॉर्म कोणत्या प्रक्रियेमध्ये आता सध्या आहे. तर याच्यामुळे काय होणार आहे, जो तुम्हाला वारंवार जे विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्यांचं पेमेंट कधी येणार आहे, तर हे तुम्हाला विचारले जाणार नाहीत. त्यानंतर मधील ज्या म्हणजे होणारे प्रश्न आहेत ते पूर्णपणे मिटणार आहेत आणि स्वतः लाभार्थी आपलं फॉर्मचं स्टेटस चेक करून त्यांना समजेल की त्यांचे पैसे कधी मिळणार आहेत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर PMYशी संबंधित तुमच्या काही समस्या असतील ते देखील तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी नक्की, मला माहिती असेल तर त्या विषयावरती व्हिडिओ बनवेन. धन्यवाद.